नमस्कार. जागतिक सायकल दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सायकल या आमच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घटकाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आमच्यासाठी तरी तो महत्त्वाचा घटक नक्कीच होता. 80चं दशक किंवा 90चं दशक इथपर्यंत सायकल हा अतिशय महत्त्वाचा किंवा एक प्रतिष्ठेचं लक्षण असणारा घटक होता. त्या मानानं मोटरसायकल, कार या गोष्टी दुर्मिळ, अगदी मान्यवर मंडळींकडे हे दिसून यायचं. पंढरपूरबद्दल मी सांगतोय, कदाचित मुंबई पुण्यामध्ये वेगळं चित्र असेल, पण आमच्या पंढरपूरमध्ये तरी आमच्या महाविद्यालयीन दिवसापर्यंत म्हणजे 90पर्यंत बहुतांश म्हणजे अगदी 80% जास्त वर्ग मुलं मुली ही सायकलवरच असायची. हे जे प्रमाण होतं तेच गावामध्ये दिसून यायचं. बहुतांश मंडळी सायकलवरूनच आपल्या कामाला जाताना, इतर व्यवहार करताना दिसायची. लुना वगैरे सारखी स्वस्त वाहनं आल्यानंतर कदाचित स्वयंचलित वाहनांचा पंढरपूरमधलं दिसणं हे वाढलं. बुलेट, राजदूत, जावा, SD हे मोटरसायकलचे प्रकार पंढरपुरात दिसायचे, मात्र तुरळक होते. ते काही खरंच ज्यांच्याकडं चांगल्यापैकी बँक बॅलन्स आहे अशा मंडळींकडं, बागायतदार मंडळी असतील, अशा लोकांकडे ही फटफटी हा प्रकार दिसायचा. चारचाकी वाहनं तर अगदीच डॉक्टर्स, इंजिनियर्स मोजके त्यांच्याकडं. बाकी सायकल मात्र सर्रास आज जसं घरटी मोटरसायकल दिसते किंवा कार दिसते तशी तेव्हा सायकल असायची. आणि एक 4वी-5वीच्या वयापासून प्रत्येक मुलाची सायकल शिकण्यासाठीची धडपड सुरू व्हायची. कारण पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला सायकल हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे किंवा त्याच्यामुळंच आपलं जगणं बरंचसं, जगण्याची धावपळ सुसह्य होणार आहे हे माहीत असल्यामुळं जवळपास 3री-4थी या वयापासून सायकल शिकण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू व्हायची. अर्थात माझी सुद्धा तशीच झाली. या वयामध्ये 3री, 4थी, 5वी या टप्प्यामध्ये कुठंतरी आमच्या जुन्या पेठेच्या भागामध्ये कटकमवारचं सायकल दुकान होतं. म्हणजे जे जुन्या पेठेतली जी पोलीस चौकी, एक छोटीशी पोलीस चौकी जुन्या पेठेमध्ये, आता कदाचित मास्टर प्लॅन ते झाल्यामुळे तिथल्या रस्त्याचं ती काढली असेल किंवा अजून असेलही, मी तिकडे सध्या जात नाही त्यामुळे माहीत नाही. पण त्या पोलीस चौकीच्या बरोबर समोर परदेशींची तेलाची ऑइल मिल होती आणि तिथंच कटकमवारचं सायकलचं दुकान होतं. एखाद्या जादूगाराचं काहीतरी दुकान असावं आणि त्याच्या त्या जादूच्या वस्तू असाव्यात तसं तेव्हा त्या वयात ते वाटायचं. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली अगदी 3 चाकीपासून ते सगळ्या या सायकली लहान मोठ्या तिथं असायच्या आणि अत्यल्प दरामध्ये भाड्यानं या सायकली मिळायच्या. मला वाटतं, मी नक्की सांगतो, अगदी त्यानुसार 4 आणे या दरम्यान 20 पैसे अशा तास या सायकली मिळायच्या. आज बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल. ते आश्चर्य म्हणजे कदाचित मी काहीतरी चेष्टा करतोय किंवा गमतीनं बोलतोय, खोटं बोलतोय असंही वाटू शकेल. साहजिक आहे, आज भाड्यानं सायकली कितपत मिळतात हेही मला माहीत नाही. पण त्यावेळी सायकल भाड्यानं देणं हा एक मोठा उद्योग होता. माझ्या कित्येक मित्रांची सायकलची दुकानं होती. तिथं भाड्यानं सायकली दिल्या जायच्या, विक्री सायकलची व्हायची. आणि सायकल हाच महत्त्वाचा घटक असल्यामुळं मागणी भरपूर होती. म्हणजे सायकल दुकानदार हे त्यावेळी फार छान चांगल्यापैकी उत्पन्न मिळवत होते. तर मी सांगतो ते कटकमवारांचं दुकान आमच्या घराच्या पाठीमागं, म्हणजे एक बोळ ओलांडून मुख्य रस्त्यावर आलं, अंबाबाई पटांगणाकडे जाणार आहे की तिथं ते दुकान लगेच लागायचं. आणि मग गल्लीतल्या आबा तांबेलकर, दीपक वगैरे अशा मित्रांच्या संगतीनं
कधीतरी जाऊन मी पहिल्यांदा तिथनं सायकल आणली एक छोटीशी. म्हणजे ही मुलं गल्लीत सायकल खेळायची ते बघून माझ्या घरच्यांनी, आजीनी, आईनी, तू पण जरा शिक त्यांच्याबरोबर सायकल, उद्या भविष्यात तुलाही शाळा कॉलेजला सायकल जर घेतली तर सायकल चालवण्याची तयारी असावी, म्हणून त्यांच्याबरोबर मला थोडीशी सायकल चालवायला त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणूयात. आणि मग थोडं थोडं त्यांच्याच बरोबर सायकल थोडीशी जमायला लागल्यावर मग मी स्वतःसाठी भाड्यानं ती सायकल तिथून तासभर आणायला सुरुवात केली. मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 20 पैसे 4 आणे अशा सायकलींचे ते दर होते. मोठ्या सायकलला फार तर 8 आणे. दिवसाचे दर वेगळे होते, तासाचे, 2 तासाचे, असे काही काही दर त्यांचे त्या बुकात लिहिलेले असायचे, बोर्डवर लिहिलेले असायचे. मला ते कटकमवारी गृहस्थ अजून आठवत आहेत. थोडंसं बोबडं बोलल्यासारखं ते बोलायचे आणि साधी विजार वगैरे अशा त्यांचा पेहराव असायचा. त्या दुकानामध्ये छोट्या छोट्या 1-2-3 सायकल होत्या. त्यातली एक सायकल मला खूपच आवडायची. रंग उडालेला होता पण पूर्वी कधीतरी ती लाल भडक असावी आणि त्याचा थोडासा लालिशपणा तो त्या सायकलवर दिसून यायचा अजूनही. आणि माझ्या उंचीच्या मानाने ती सायकल मला व्यवस्थित वाटायची. म्हणजे तोल गेला तर बऱ्यापैकी मी सावरू शकेन अशी ती सायकल असल्यामुळे ती मिळावी म्हणून माझा कायम, म्हणजे घरून निघालो भाड्याने सायकल आणायला की मी जवळजवळ देवाची प्रार्थना मनात करत असायचो की ती सायकल मला मिळावी. आणि ती सायकल लांबून दिसली की असा आनंद व्हायचा. कधी एकदा जातोय आणि ती सायकल पटकन ताब्यात घेतोय आणि नाव नोंदवून गल्लीत घेऊन येतोय ती सायकल. इतका त्या सायकलवर माझा जीव बसलेला होता. कधी कधी मग ती सायकल कुणीतरी घेऊन गेलंय, थोड्या वेळी येणार आहे म्हणल्यावर मी मुद्दाम काही वेळ टाइमपास करायचो त्या दुकानी बसून किंवा इकडं तिकडं जाऊन की तीच सायकल पुन्हा घेऊयात आपण. कधी कधी तो सायकल यायचीच नाही, मग खूप वाईट वाटायचं. ज्यांनी लिहिली तो एखादा तास वाढवून घ्यायचा आणि मग वाईट वाटायचं. मग दुसरी कुठली तरी सायकल घेऊन मी आपला यायचो, पण त्यात काही मजा वाटायची नाही. ती जी एक सायकल चालवताना ती नेहमीची जी एक गंमत असायची तसं यात काही वाटायचं नाही. आणि मग दुसरी कुठली सायकल आणली तर तिच्यात तेवढा मूड लागायचा नाही. जसा ह्या सायकलला चालवताना एक मजा यायची, जणू काही मी मोटरसायकलच चालवतोय अशा थाटामध्ये ती सायकल मी गल्लीमध्ये चालवत असायचो. तोंडाने आवाज मोटरसायकलचे काढणं हे ठरलेलं असायचं. आणखीन एक गंमतशीर प्रकार आम्ही करायचो म्हणजे सिगरेटच्या पाकिटाची वगैरे छापडी पाठीमागच्या त्या चाकाला अशी अडकवायचो. त्याच्यामुळं ते सायकलच्या तारामध्ये ते पाकिट अडकून अडकून खटखट 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 असा एक वेगळा आवाज यायचा आणि जणू काय आम्ही मोटरसायकलच एखादी भारीतली चालवतोय रेसची असा आमचा आविर्भाव असायचा. गल्लीतच तिथल्या पुरतंच तेवढंच फिरायचो. रस्त्यावर मेन रोडला वगैरे आम्ही यायचो नाही. काही आमच्यातले जे जरा डॅशिंग होते ते मात्र मेन रोडला वगैरे जाऊन तिकडून यायचे, पण आम्हाला मात्र घरनं अशी परवानगी नव्हती. गल्लीपुरतंच आमचं राज्य सायकल चालवण्याचं असायचं. गल्लीच्या पुढच्या भागाला बदबदी होती मोठी आणि मोठं गटार, चांगलं कमरे एवढ्या उंचीचं असं ते गटार. त्या बाजूला सायकल घेऊन गेल्यावर मात्र जराशी भीती वाटायची. उतार होता थोडा की म्हणजे सायकल चालवताना तिथं जरासं कसरत वाटायची की कौशल्याचं काम आहे सायकल, आणि जर चुकून आपल्याकडून तिकडं तोल वगैरे गेला. आणि त्या सायकलींचे ब्रेक वगैरे काही फार चांगले नसायचे. जुन्या त्या साध्या सायकली असायच्या, पाय घासतच आमचं बरंचसं ब्रेक लावणं सुरू असायचं. आणि अशा पद्धतीनं त्या भाडोत्री सायकलवर पहिल्यांदा सायकल मी शिकलो.